घडलेली आहे आणि जे आमच्या जिल्ह्यातले नेते याच्यावरती 12 डिसेंबरला बोलताना हे प्रत्येक जिल्ह्यात घडतच असतं, हे राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात घडलेलं नाही का, अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे यांची संवेदनशीलता ही पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेली आपल्याला दिसली। आणि आता चार्जशीट बाहेर आल्याच्या नंतर जे 16 डिसेंबरला माझं भाषण होतं त्या भाषणामध्ये हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तंतोतंत बाहेर आलेले आहेत। त्याच्यामुळं आता तरी अजितदादांना म्हणजे अजून आता घटिका जवळ आली असं मला कळतंय, परंतु तरीसुद्धा अजूनही अजितदादांनी निर्णय बदलू नये आणि यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यायला लावा, कारण यांच्या राजीनाम्यामुळं जे बळ आका आणि त्यांचे सहकारी जे संतोष देशमुखचा कशा पद्धतीने आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने मला वाटतं ते व्हिडिओज पाहिलेले आहेत, इतके भयानक व्हिडिओज आहेत ते बघितल्याच्या नंतर ज्याला हार्ट आहे तो प्रत्येक माणूस मला वाटतं काल रडला असेल, इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेले आहे। त्याच्यामुळं त्यांनी तातडीने आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानेल की या घटनेमध्ये 16 तारखेपासून मी ज्या ज्या मागण्या केल्या त्या प्रत्येक मागणीला सकारात्मक होकार त्यांनी दिलाय। मी जे जे पत्र दिलं त्या त्या पत्रावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एंडोर्समेंट केली आणि आता माझा विश्वास आहे मुख्यमंत्री 100% यांचा राजीनामा आता घेतील। यांना राजीनामा घेऊन एकदा घरी पाठवावं अशा